मराठीमधले आणि इंग्लिश मधले झालेले तयार झालेले आहेत. मराठीमध्ये मी 500च्या 500 भाषणं दिलेली आहेत, पण त्यातल्या काही भाषणांमध्ये पुनरावृत्ती असल्यामुळे इंग्लिशमध्ये ते करत असताना आणि बाबासाहेबांच्या इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करणं हे माझ्यासारखे छोट्या माणसाने करणं हे फार कठीण काम होतं. त्यामुळे सगळे 500 न करता मी 301 भाषणांवरती इंग्रजीमध्ये कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, त्याच्यावरती जास्त लक्ष दिलेलं आहे आणि 301 भाषणं त्याच प्रमाणामध्ये दिलेली आहेत ज्या प्रकारे. त्यामध्ये अनेक प्रकारची भाषणं जी आहेत ती आपल्याला मराठीमध्ये उपलब्धच झालेली नव्हती, ती सगळी केलेली आहेत. बाबासाहेबांच्या भाषणांवरती पुस्तकं लिहिली गेली नाहीत असं नाही. मला असं वाटतं, म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल मला मुद्दाम सांगायचं वाटतं की बाबासाहेबांनी 1920 सालच्या दशकामध्ये भारताच्या सामाजिक राजकीय पटलावरती प्रवेश केला आणि त्यानंतरची जवळजवळ 4 दशकं म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय असं योगदान दिलेलं आहे. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतामध्ये जे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन झालं, ते परिवर्तन घडवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अग्रेसर तर होतेच, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविधलक्षी कामगिरीतून डॉक्टर आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी फार महान कामगिरी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची सगळी जी कामगिरी आहे, या सगळ्या कामगिरीला झालर होती ती त्यांच्या प्रकांड पांडित्याची, विद्वत्तेची. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडित होते. या प्रज्ञा शून्याला कुठल्याही दिशेचं बंधन नव्हतं. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र यांच्यापर्यंत अनेक ज्ञानशाखांमध्ये भराऱ्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये मोलाची भर घातली आणि त्याला जगभरामध्ये मान्यता देखील मिळाली. या शास्त्रांप्रमाणेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी फार भरीव अशी कामगिरी केलेली आहे. अर्थतज्ञ म्हणून, शिक्षण तज्ञ म्हणून, कायदे पंडित म्हणून, पत्रकार म्हणून, संसदपटू म्हणून, समाजसुधारक म्हणून, राजकीय मुत्सद्दी म्हणून आणि बौद्ध धर्म प्रवर्तक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या इतिहासावर आपला आगळा वेगळा ठसा उमटवलेला आपण पाहतो आणि भारताच्या राष्ट्रीय नेत्यामध्ये त्यांनी एक आपलं स्वतःचं आढळ असं स्थान निर्माण केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे लिहायला प्रवृत्त का झालो ते आता सांगतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचं नेता म्हणणं किंवा दलितांचं नेते म्हणून त्यांना संबोधित करणं हे फार मोठा अन्यायकारक आहे अशी माझी भावना आहे. कोट्यावधी दलितांचे तारणहार करते होतेच, मात्र त्यांची कामगिरी तेवढ्यापुरती मर्यादित नाही. बाबासाहेब आंबेडकर हे व्यापक मानवी हक्कांचे कैवारी होते. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वार्थानं राष्ट्रीय नेते होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या इतर नेत्यांपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीयत्व हे खूप वेगळं होतं. देशाच्या स्वातंत्र्याबद्दलची हे टाळ्या वाजवत प्लीज वेळ घालू नका. देशाच्या, तुम्हाला कोणत्या असा वक्ता भेटणार नाही की तो टाळ्या वाजवू नका असं म्हणणारा, पण त्यापैकी एक वक्ता इथे आहे असं. देशाच्या स्वातंत्र्याबद्दलची बाबासाहेब आंबेडकरांची धारणा ही ब्रिटिशांकडून राजकीय सत्ता खेचून घेण्याइतपत आणि भारतीयांच्या हवाली करण्या इतपत मर्यादित नव्हती. त्यांची जी संकल्पना स्वातंत्र्याची होती, त्यांची जी कल्पना होती ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयींवर आधारित, जातीविरहित, वर्गविरहित आणि लोकशाही प्रणित नवसमाजाची निर्मिती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास होता. किंबहुना तोच बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीयत्वाचा मूलाधार होता असं म्हणावं लागेल. म्हणूनच मला असं प्रकर्षानं वाटतं की आधुनिक भारताच्या सामाजिक सत्सद्विवेक बुद्धीचा म्हणजे सोशल कॉन्शियस बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताच्या सामाजिक सत्सद्विवेक बुद्धीचा मानदंड जर काय असेल, कोण एक व्यक्ती जर असेल तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्याबद्दल माझ्या मनात तर काही शंका नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकांड पांडित्याचा, त्यांच्या विद्वत्तेचा वारसा जो व्यक्त झालेला आहे तो त्यांच्या मूलाग्राही लिखाणातून आणि त्यांच्या मर्मभेदी भाषणातून
म्हणजे तुम्ही पहा की राजकीय नेता असलेल्या आणि एवढ्या चळवळीचं नेतृत्व करणारा एवढा महान समाज सुधारक, पण त्यांनी एवढ्या कामामध्ये असताना आणि पूर्णपणे व्यस्त असताना इतक्या वेगवेगळ्या विषयावरती इतकं मर्मभेदी लिखाण केलेलं आहे, अत्यंत पांडित्यपूर्ण असं लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि मर्मभेदी अशी भाषणं त्यांनी केलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन, त्यांच्या विचाराची दिशा, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची ध्येय धोरण आणि विविध समस्या हाताळण्यासाठी केलेली व्यूह रचना ही सगळी त्यांच्या भाषणातून, ओजस्वी भाषणातून व्यक्त होते. आणि म्हणून या महामानवाचं जीवित कार्य समजावून घेताना वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणांचा अभ्यास करणं हे अनिवार्य आहे. ही मौनाई काळाची गरज आहे असं मला वाटतं. हे लिहायला मी प्रेरित झालं तर आणखी एक कारण लागतं. काही महिन्यांपूर्वीची बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचा अभ्यास तर अनेक वर्ष चाललेला होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याला खूप गती आली आणि त्याला एक एक निमित्त घडलं. एक निमित्त असं घडलं की मध्ये ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रामुळे जो वाद निर्माण झाला होता त्यावेळीची गोष्ट आहे. त्यावेळी मी टीव्हीचा कार्यक्रम पाहत होतो आणि एका तरुण कार्यकर्त्याची मुलाखत टीव्हीवरती चालली होती आणि त्या मुलाखतकर्तीने त्यांना विचारलं, त्या तरुण कार्यकर्त्याला, का तुम्ही बाबासाहेबांचं सगळं पुस्तकं वाचलेली आहेत का? त्याने ठोकून दिलं, हो वाचलेली आहेत ना. म्हणून तुम्हाला कोणतं पुस्तक आवडलं? त्याने नेमकं बाबासाहेबांच्या सगळ्यात कठीण पुस्तकाचा उल्लेख केला. मला आवडलं पुस्तक, ते म्हणाले प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रॉब्लेम ऑफ रुपी हे बाबासाहेबांचं अत्यंत थोर पुस्तक आहे आणि अत्यंत कठीण पुस्तक आहे. तुम्हाला प्रॉब्लेम ऑफ रुपी तुम्ही वाचलं का? ते हो मी वाचलं, मला फार आवडतं पुस्तक आहे. मुलाखतकर्तीने पुढचा प्रश्न केला तो अनपेक्षित होता. ती म्हणाली, मला जरा समजावून सांगता का की प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे जरा समजावून सांगता का? या पोराने अर्थात ते वाचलेलं नव्हतं, त्यामुळे पण पोरगं हुशार होतं, बेरकी होतं. तुम्हाला काय आहे मॅडम, ते पुस्तक फार कठीण आहे, ते तुम्हाला समजणार. हा तरुण कार्यकर्ता सबब सांगू शकला, परंतु अशी सबब आंबेडकरी विचारांचा अभ्यासक हे सांगू शकणार नाही. आणि अभ्यासकांना बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करताना, परामर्श घेताना, ते समजावून घेताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये आणि तो अभ्यास सुकर व्हावा, सुलभ व्हावा आणि एकत्रित साकल्यानं अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, म्हणून हा सगळा उपद्व्याप मी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं स्वागत खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. हे सगळं करत असताना माझ्या डोळ्यापुढे जे होतं ते मला जाणीव आहे की बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन त्यांचे अगणित अनुयायी, सच्चे भीमसैनिक आजही कार्यरत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी ही ग्रंथत्रयी किंवा ग्रंथ त्रिवेणी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी माझी भावना आणि भूमिका आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्वलंत विचार या ग्रंथ त्रिवेणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, विशेषतः तरुण कार्यकर्ते आणि अभ्यासक यांच्यापर्यंत पोहोचवताना माझी जी वैयक्तिक भूमिका आहे ती केवळ वाहकाची, कॉन्ड्युइट, बाबासाहेबांचे विचार या मनातून त्या मनात नेणाऱ्या नम्र वाहकाची करते अर्थात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. आणि ज्या प्रकारचा रिस्पॉन्स याला मिळतो आहे ते पाहून मला अतिशय मनापासून समाधान वाटतं आहे. खरं म्हणजे आज माझ्याकडे एक चूक घडलेली आहे. ग्रंथालयाला मी विनंती करायला आली होती की ती पुस्तकं इथे तुम्ही सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून द्यावी, पण ती दुर्दैवाने मला कामाच्या गडबडीत ते राहून गेलं. परंतु मी ग्रंथालयाच्या लोकांना आताच फोन केला, बुधवारपासून कुठे कुठे ओके 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 त्यांनी मला असं सांगितलं अनाऊन्स करायला की 2 ठिकाणी ती पुस्तकं उपलब्ध. त्या पुस्तकात त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो की तिन्ही पुस्तकं एकत्रित मिळून 2000 पानांचे 3 खंड होतात. खूप मोठं काम आहे ते आणि मोठ्या साईजची आहे, त्यामुळे ती मोठ्या साईजची 1700 पानं म्हणजे 2000 पानांच्या एवढा मटेरियल त्यामध्ये आहे. आणि त्याचा मी काय केलेलं आहे की त्याचं जे हार्ड बाउंड कॉपी जी आहे ती आपण 1600 रुपयाला विकतात. इथे पैसे कमावणं हा हेतू अजिबात नाही. आणि ते 1600 रुपये सध्या हिशोब उलट 1 रुपया 1 पान असा हिशोब साधारण असतो. ते 2000 पानांचं पुस्तक हार्ड बाउंड मध्ये 1600 रुपयाला आहे आणि त्यामध्ये मला जे मार्जिन मिळतं त्याचा उपयोग करून
त्याची पेपरबॅक ही आपण केवळ 800 रुपयाला विकतो आहोत. म्हणजे त्या पुस्तकाची झेरॉक्स कॉपी करायला सुद्धा 800 रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील. ती 800 रुपयामध्ये विकतो आहोत. आणि ग्रंथालयाला मी विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सवलतीच्या किमतीमध्ये ती द्या. ती अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्या 4 आवृत्त्या ऑलरेडी संपलेल्या आहेत, 5वी आवृत्ती आता चालू आहे. आणि आताच त्यांनी सांगितलं की बुधवारपासून देवगिरी महाविद्यालयामध्ये ती पुस्तकं उपलब्ध होतील. आणि मला असंही सांगण्यात आलेलं आहे ग्रंथालयाच्या लोकांनी, आता मला येताना मी फोन केला होता त्यावेळी सांगितलं की इथे विद्या बुक्स जे आहे तिथे तुम्हाला ते जास्तीत जास्त सवलतीच्या किमतीमध्ये मिळू शकतील. तर ज्यांना आवश्यक वाटेल त्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. आता मला मुद्दाम आता त्या भाषणांच्या तपशिलाकडे जायचं आहे. बाबासाहेबांच्या 500 भाषणांबद्दल मी बोलणार आहे. त्यामुळे 500 भाषणांवरती केलेलं एक भाषण, त्याचे अर्ध भाषण मी ऑलरेडी केलेलं आहे. मला त्याची केवळ झलक तुम्हाला द्यायची आहे की त्यांची किती विचारांचं वैविध्य किती त्यामध्ये आहे, खोली किती प्रचंड आहे, याची एक झलक म्हणून मी रॅपिड फायर मध्ये त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो करत असताना वर्गीकरण काय केलं तुम्हाला सांगितलेलंच आहे. मला असं वाटतं की आत्मनिवेदन पहिला जो टप्पा आहे आत्मनिवेदनपर भाषणांचा, त्या भाषणांचा तिकडे जाण्यापूर्वी मला त्यांच्या शैलीबद्दल मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांची शैली म्हणजे मराठीमध्ये बाबासाहेबांना यावर कोणी क्रेडिट दिलं नाही. बाबासाहेब जितकी सुलभ मराठी लिहित होते तेवढी सुलभ मराठी फार कमी मराठी लेखकांना सुद्धा येत नाही. इतकी सुलभ आणि सुंदर मराठी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली. त्याच्यावरती अर्थात लिहिलं गेलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जी शैली होती इंग्रजीचा अर्थात त्यांचं पराकोटीच्या क्वालिटीचं इंग्रजी ते लिहायचे, परंतु मराठी सुद्धा खूप म्हणींचा वापर करून आणि नर्म विनोदाचा वापर करून त्यांनी अतिशय सुंदर मराठीमध्ये लिहिलेलं आहे, सोप्या मराठीमध्ये. ते अवश्य आपण वाचलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मुळातूनच वाचण्यासारख्या असतात, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्याची एक झलक मी मला मुद्दाम सांगायची वाटते. कित्येक वेळा बाबासाहेबांनी त्यांच्यावरती टीका तर खूप झाली, आयुष्यभर त्यांना टीकेचे घाव सोसावे लागले, पण ही टीका स्वीकारताना त्यांनी कधी कधी टीकेला उत्तर देताना त्यांनी नका विनोदाचा वापर केलेला आहे. आणि कधी कधी त्यांनी दणक्याला आणखी मोठा दणका असं त्यांनी दिलेला आहे. त्याची 2 उदाहरणं फक्त तुम्हाला लागतो की एकदा ज्यावेळी त्यांच्यावरती टीका झाली होती की ते एका बैठकीला 2 शेर भजी खातात असं त्यांच्यावरती टीका करण्यात आली, तर त्याचा समाचार घेताना ते असं म्हणाले होते की 2 शेर भजी एकाच ठिकाणी एकाच वेळी एका बैठकीला खाल्ल्यामुळे माझ्या नैतिक आचरणावरती काही वाईट परिणाम तर होत नाही ना. त्यामुळे हे ऑब्जेक्शन जे आहे त्या ऑब्जेक्शन मध्ये काही दम नाही असं त्यांनी नर्म विरोधी उत्तर दिली. पण काही वेळा त्यांनी केलेली भाषणं आहेत त्याच्यामध्ये इतकी स्ट्रॉंग भाषा वापरलेली आहे. एकदा त्यांच्यावरती खोतीचं आंदोलन चालू असताना ज्यावेळी त्यांच्यावरती खूप टीका झाली त्यावेळी त्या खोतांवरती त्या टीकेला उत्तर देताना बाबासाहेब काय म्हणाले असेल, ते म्हणाले कुठे मी हिमालय, बाबासाहेब म्हणतात तर तेच बोलू शकतात असं किंवा तेच बोलू शकायचे, कुठे मी हिमालय आणि कुठे हे माझ्यावर टीका करणारे मूर्ख खडे, कुठे मी हिमालय आणि कुठे माझ्यावर टीका करणारे हे मूर्ख खडे. अशी भाषा केवळ आपल्याला आचार्य अत्रेंची भाषा माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे पकड असलेली अत्यंत ज्वलंत वाणी ही बाबासाहेब आंबेडकरांची होती. तर त्यांच्या या सगळ्या भाषणांची झलक जरा रॅपिड फायर मध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यांनी आत्मनिवेदनपर भाषणांचा जो गट आहे त्या भाषणांमध्ये 15 भाषणं केलेली आहेत, ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्यामधले प्रसंग सांगितलेले आहेत. काही प्रसंग जे आहेत ते त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जी भाषणं केली त्यामध्ये स्वतःसाठी त्यांनी जे ध्येय निश्चित केलं होतं त्याचं प्रत्यंतर त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये येतं. 20 सालच्या, 24 सालच्या, 26 सालच्या. त्याचं सगळ्यात मला आवडतं भाषण म्हणजे माझ्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी करीन. हे त्यांचं भाषण हे 1924 साली केलेलं आणि 1926 साली केलेलं मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे हे त्यांचं भाषण हे अतिशय बोलकं आहे. आणि आयुष्याच्या सुरुवातीला सार्वजनिक आयुष्याच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी आपल्याला आयुष्यात काय करायचंय याची नांदी त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे. नंतर त्यांनी स्वतःच्या गतकाळाबद्दलच्या कडू गोड विशेषतः कडू आठवणींबद्दल लिहिलेलं आहे. आणि एक भाषण त्यांचं 1936 सालचं आहे ज्यामध्ये ते म्हणतात की या गोष्टींचा माझ्या मनावर कायम स्वरूपाचा मोठा उमटलेला आहे. ते प्रसंग त्यांनी दिलेले आहेत. नंतर जी आत्मनिवेदन पण त्यांनी भाषण केलेली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी वेळोवेळी स्वतःच्याच कार्याचा अत्यंत तटस्थपणाने आढावा घेतलेला.
स्वतःच्या कार्याचा आढावा म्हणजे लाऊड इंट्रोस्पेक्शन असं त्याचं स्वरूप आहे. किमान 5 वेळा तरी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा घेतलेला आहे. पहिला आढावा घेतला, पहिल्या 10 वर्षात जे त्यांच्याकडनं काम झालं त्याचा आढावा हा पहिला आढावा. नंतर त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी दुसरा आढावा घेतला. 60व्या वर्षी त्यांनी आपल्या कार्याचा तिसरा आढावा घेतला. आणि हे करत असताना त्यांनी अजिबात स्वतःला दया माया दाखवलेली नाही की कठोर आत्मपरीक्षणात्मक असा तो आढावा आहे. 60व्या वर्षी त्यांनी जो आढावा घेतला त्याचं टायटल फार सुंदर आहे, मी नदीच्या प्रवाहालाच वळवणारा भक्कम खडकासारखा आहे. आप जो कह रहे थे रूल बदलने की बात, यही बात उन्होंने कही है की मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे. सार्वजनिक कार्याला 25 वर्ष झाली त्यावेळी त्यांनी घेतलेला 4था आढावा होता. आणि महान परिनिर्वाण होण्याच्या काही दिवस आधी 6 महिने आधी त्यांनी 5वा आणि शेवटचा आढावा घेतला. ते भाषण त्याचं शीर्षक आहे